द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन, देअर आर इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंज ट्रीज. मधुसूदन यांचं ऑरेंज ट्रीचं गार्डन आहे, तर त्याच्यामध्ये किती झाड आहेत? 150 झाड आहेत. 150 ट्रीज आहेत त्याच्यामध्ये. द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज 5 मोर दॅन दॅट इन इच कॉलम. बघा काय सांगितलंय, लक्ष द्या पूर्ण. हे पहा, आपण या ठिकाणी झाड काढूयात पटपट. नाही बस झालं एकच. मधुसूदन यांचं गार्डन आहे. क्लोन 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 क्लोन. हा असं होईल का? तिरकं झाली का झाड? जाऊ दे जाऊ दे, असू दे असू दे. हा असू दे. हा ओके. हा असू दे, इकडून वारा आलाय रे. हा ओके. तर ते काय बोलतात बघा, ते काय कुठे गेलं? टोटल एक लक्षात घ्या, ही किती झाड आहेत तुमची? 150 झाड आहेत. मला सांगा आपल्या गार्डन मध्ये आता किती झाड आहेत? पटकन मोजा लवकर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 त्रिक 36 झाड आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय केलं माहितीये का? आदेश काय केलं माहितीये का? तुम्ही आडव्या ओळी मोजल्या आणि उभ्या ओळी मोजल्या. तुम्ही आडव्या आणि उभे कॉलम मोजले तुम्ही. सो आडव्या तुमचे 12 आहेत आणि असे तुमचे 3 आहेत. म्हणजे तुम्ही काय केलं माहितीये का? 12 गुणिले 3 केलं आणि टोटल उत्तर मिळालं आपल्याला 36. ओके, लक्ष द्या आता व्यवस्थित. द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो, रो 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 ही रो आहे तुमची. हा काय आहे तुमचा? रो. नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज 5 मोर दॅन दॅट इन इच कॉलम. कॉलम पेक्षा रो मध्ये 5 झाडं जास्त आहेत. 5 झाडं जास्त आहेत. मग इथं 3 आहेत, तर इथं 8 घेऊयात आपण. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे पुढचे इरेज करू. हे पुढचे आपण इरेज करू समजण्यासाठी. ते काय बोलतात की रो पेक्षा, सॉरी कॉलम पेक्षा रो मध्ये 5 झाडं जास्त आहेत. 5 झाडं जास्त आहेत. पण आपल्याला कॉलम मध्ये किती आहेत हे माहितीये का? नाहीये. आपल्या ह्याच्यामध्ये 3 आहेत. 3च म्हणजे या ठिकाणी आपण 3 रोज घेतलेले आहेत. पण कॉलम मध्ये किती आहेत हे माहिती नाही. त्यासाठी आपण इथं कन्सिडर करूयात एक्स. कॉलम मध्ये किती झाडं आहेत तुमची? एक्स झाडं आहेत. कॉलम मध्ये किती झाडे? एक झाड आहेत. किती असतील? इथं 3 आहेत 4 आहेत 5 आहेत 6 आहेत 7 कितीतरी असतील. एक्स आहेत. मग मला सांगा रो मध्ये किती असतील? एक्स प्लस 5. किती असणार आहे? एक्स प्लस 5. याच्यामध्ये जर एक्स असतील तर याच्यामध्ये असतील एक्स प्लस 5, कारण 5 झाडं जास्त आहेत. 5 झाडं जास्त आहेत. आता या गार्डन मध्ये आपण मगाशी कॅल्क्युलेशन कसं केलं होतं बघा. 12 झाडं होती तुमची आणि 3 आहे आणि 3 तुमच्या आडव्या ओळी होत्या. म्हणजे या ठिकाणी 36 झाडं आली होती. आता मला सांगा या ठिकाणी कॉलम मध्ये किती झाडं आहेत तुमची? एक्स. कॉलम मध्ये किती झाडं आहेत तुमची? एक्स. या ठिकाणी मी घेतला एक्स. आणि आडव्या ओळीमध्ये रो मध्ये किती झाडं आहेत तुमची? एक्स प्लस 5. एक्स प्लस 5. 5 झाडं जास्त आहेत. मला सांगा या दोघांचा जर मी गुणाकार केला तर आपल्या गार्डन मध्ये आपल्याला 36 झाडं मिळाली होती. तर आता या दोघांचा जर गुणाकार केला तर मधुसूदनच्या गार्डन मध्ये टोटल किती झाडं मिळायला पाहिजेत आपल्याला? 150. कारण टोटल झाडं आपल्याला माहिती आहे, त्यांनी सांगितले की बाबा टोटल झाडं आहेत 150. ओके, म्हणजे ही आहे तुमची कंडिशन की बाबा जर एक्स प्लस 5 ही तुमची रो मधली झाडं आहेत, ही कॉलम मधली झाडं आहेत, या दोघांचा गुणाकार केला तर 150 आपल्याला मिळेल. आता बघा तुम्हाला जसं बुक मध्ये दिले तसं लिहिणार. पहिलं वाक्य लिहिणार आहे तुम्ही. हे असा कॉलम नाही काढला तरी चालेल, डायरेक्टली ओळीमध्ये लिहायचं. कसं लिहिणार? नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम. कॉलम मधली झाडं किती? एक्स. पटकन लक्ष देणार इकडे. कॉलम मधली झाडं किती आहेत? एक्स. हा कॉलम आहे तुमचा असा. ठीक आहे, हा कॉलम आहे. त्याच्यामध्ये किती झाडं आहेत? अशी एक्स. त्याच्यामध्ये किती झाडं आहेत? एक्स. ठीक आहे. तसं आडव्या ओळीमध्ये 5 झाडं जास्त आहेत. आडव्या ओळीमध्ये 5 झाडं जास्त आहेत. त्यामुळे इथे किती असणार? एक्स प्लस 5. नंबर ऑफ ट्रीज इन रो. रो मध्ये किती झाडं असणार आहेत मग? एक्स प्लस 5.
इथं झाडं आहेत तुमची एक्स, इथं आहेत असणारे तुमची एक्स प्लस 5, 5 झाडं त्याच्यामध्ये जास्त आहेत. टोटल नंबर ऑफ ट्रीज, टोटल झाडं किती आहेत 150. फ्रेम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन काय बनलं आपलं, एक्स ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150. एक्स ने एक्स ला मल्टिप्लाय केलं, एक्स स्क्वेअर प्लस 5x हा प्लस इकडे आल्यानंतर 150 इज इक्वल टू 0. ठीक आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. याला सॉल्व्ह करायचे तुम्हाला आता, याला सॉल्व्ह करायचे आणि एक्स ची व्हॅल्यू काढायची. नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम. कॉलम म्हणजे कोण आहे तुमचा एक्स, जो एक्स आहे तोच इथे टाका कारण हा एक्स आहे तुमचा. आणि ह्याच्यामध्ये एक्स मध्ये किती झाडे मिळवणार, 5 झाडे मिळवणार. ती आहेत तुमची त्या रो मधली झाडं. डन, फिनिश. चला एक्स काढायचा, हे सोडवायचे. हे सोडवायचे. इथे लिहा, हवं तर तुम्हाला इथं पाहिजे असेल तर लिहा फ्रॉम गिवन कंडिशन. आणि मग हे लिहा, मग हे लिहा फ्रॉम गिवन कंडिशन. हा ओळीमध्ये लिहा, जसं आपण लिहितो ना तसं एका खाली एक ओळ, जसं आपलं रिप्रेझेंटेशन आहे मागच्या 2 गणिताचं तसंच लिहा.